तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे मित्रांनो 26 सप्टेंबर 2025 आणि तुम्ही कसे आहात मित्रांनो? कारण की वातावरण आता असं चेंज झालेलं आहे. कधी दिवस हा ऊन पडत आहे तर कधी पाऊस चालू होत आहे, त्यामुळे एवढं वातावरण खराब झालेलं आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ मजेशीर असणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. तर आपण मित्रांनो घरी निघालेलो आहोत. सकाळचे वाढलेले आहेत 9. तर मित्रांनो फक्त आज आपण ओला चालवणार नाहीत, उबेर आणि रॅपिडो चालूया. दोनच गोष्टी चालूया. कारण की मित्रांनो काल ओलाला रिचार्ज केलं मी आणि 1 दिवसात मला बुकिंग वाढलीच नाही. त्याच्यामुळे आपण आज फक्त उबेर आणि रॅपिडो चालूया. तर पाहूया आपल्याला आज कसं अर्निंग देता येईल रॅपिडो प्लस उबेर. तर मित्रांनो आपली पहिली बुकिंग कंप्लीट झाली. 128 रुपयाची टाटा मोटर्सला आलतो आपण. तर टाटा मोटर्सला म्हटलं आता काही वाजणार नाही आणि आपण गॅस भरून घेऊया म्हणून आलो मी आपल्या पूर्णानगर साईडला गॅस पंपावर. तर आता गॅस भरला आहे मित्रांनो. तर गॅस बसला मित्रांनो 400 रुपयाचा, 393 रुपयाचा, म्हणजे 400 रुपयाचा. तर पाहूया आता आपण पूर्णानगर म्हणून आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत सेक्टर नंबर 4ला, मोशी प्रदरीकरण. आणि बरोबर आपण बघतोय 89 रुपयाची बुकिंग होती. त्या मित्राने आपल्याला 90 रुपये पे केले मित्रांनो. तर दुसरी बुकिंग कंप्लीट झालेली उबेरलाच. तर 4 किलोमीटरच होतं मित्रांनो. 4 किलोमीटरला 89 रुपये भेटले आपल्याला. तर मस्त अर्निंग भेटलं. तर पाहू आता सेक्टरमधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर मित्रांनो आपण मोशी सेक्टरवरून 4 नंबरवरून आलतो. आपल्याला 200 मीटरवर पिकअप होतं. तर 274 रुपयाची बुकिंग वाढली मित्रांनो आपल्याला हिंजवडीची. तर थोडंसं कमी बिल आलं आपल्याला. 17 किलोमीटर भरली मित्रांनो ती, म्हणजे 10-15 रुपये आपल्याला कमी भेटले. तर ठीक आहे, हायवेने आलो, फास्ट आलो. अर्ध्या तासात आपण हिंजवडीमध्ये आलो मित्रांनो. तर मस्त अर्निंग दिलं 274 रुपये. तर आपण पाहू आता हिंजवडीमधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर मित्रांनो आपल्याला KFC पाशी उभा होतो आपण. आपल्याला तिथं काय बुकिंग वाढली नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे गेलो आणि तिथून वाढली मित्रांनो आपल्याला मोरवाडी पिंपरीची, जे की 9 किलोमीटर भरली मित्रांनो आणि 149 रुपये बिल झालं. त्यांनी आपल्याला 150 रुपये दिले मित्रांनो. तर ठीक आहे, मस्त अर्निंग झालं. 150 रुपये 9 किलोमीटरला, बरोबर आपलं 17 रुपये किलोमीटरने पडलं मित्रांनो. तर पाहूया आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते. इथून मेट्रो स्टेशनवर आहोत आपण आता. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता भोसरीमध्ये. तर भोसरीमधली 140 रुपयाची बुकिंग झाली म्हटलं उबेरला. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो. 7 किलोमीटरच भरलं ते. मोरवाडीवरून 7 किलोमीटर ते नाशिक फाट्यावरून दाखवत होतं, पण मी तिकडून न जाता हे डायरेक्ट मधून आलो आपल्या तेलको रोडने. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो 140 रुपये. तर पाहू आता भोसरीमध्ये आहोत आपण. तर भोसरीमधून आपल्याला आता बुकिंग वाजल का आपण जाऊ इंद्रायणनगर साईडला, नाही तर बुकिंग वाढली तर ठीक आहे. तर मित्रांनो मी म्हटलं तसंच झालं. मला शेवट इंद्रायणनगरलाच यावं लागलं. मला तिथं काय भोसरीत बुकिंग वाढली नाही. वाजत होत्या लोकलच्या फक्त तिथल्या आसपास. तर भोसरी ट्रॉफिक असतं त्यामुळे लोकल मारा परवडत नाही तिथं. तर मी आलो इंद्रायणनगरला आणि इंद्रायण 115 रुपयाची आपल्याला चिंचवड रेल्वे स्टेशन पटली वाढली. तर आपण चिंचवड रेल्वे स्टेशनला आहोत आता. तर 115 रुपयाची 7 किलोमीटर होतं मित्रांनो. 7 किलोमीटरला 120च्या आसपास व्हायला पाहिजे होतं, पण 115 रुपये आपल्याला भेटले मित्रांनो. तर ठीक आहे, आपण आहोत आता चिंचवड रेल्वे स्टेशनला. तर पाहू आपण चिंचवड रेल्वे स्टेशन कुठली वाजते. आणि मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा, कारण की तुम्हाला बुकिंग कशा आणि कुठे कुठे जावं लागतंय यातून तुम्हाला समजणार आहे. नवीन खासकर रिक्षावाले नवीन जे आहेत त्यांच्यासाठी, कारण की त्यांना माहीत नसतं की किती वेळ बसायचं. तिथून इंद्रायणनगरमध्ये मी आलो म्हणजे मला बुकिंग वाढली मित्रांनो. आणि ते असे 2-1 तास बसावं लागतं कुठल्या एरियात गेल्यानंतर. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा की मी कुठल्या एरियात जातोय आणि कुठल्या एरियातून कुठं जातोय ते पाहत राहा मित्रांनो, कारण की तुम्हाला तिथून बुकिंग 100% वाजेल. तर ठीक आहे, आपण आहोत चिंचवड रेल्वे स्टेशनला. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते आता. तर मित्रांनो बॅक टू बॅक 2 ट्रिपा झाल्या आपल्या. तिथून आपल्याला YCM पडली 102 रुपयाची. आणि YCMला गेलो की लगेच आपल्याला रॅपिडोन दिले 97 रुपयाची परत चिंचवड रेल्वे स्टेशन साईडला. तर आपण तिथं परत म्हाडा कॉलनीपाशी आहोत आता. तर मित्रांनो आपण चिंचवड रेल्वे स्टेशन 176 रुपयाची लोकल बुकिंग घेऊन आलो चिंचवड साईडला. तर ती पण कंप्लीट केली मित्रांनो आता. तर मित्रांनो आपण आलो होतो चिंचवड मॉलला. तर मॉलपासून आपल्याला बुकिंग वाढली आता नेहरू नगर. तर नेहरू नगरला जाऊया मित्रांनो. मॅडम येत आहेत आता. तर मित्रांनो 2 आजी होत्या, त्यांना आणलं मी. 114 रुपये झाले त्यांचे. त्यांनी 120 रुपये दिले आणि किलोमीटर भरलं मित्रांनो 5.7.
म्हणजे 6 किलोमीटर पण नव्हतं आणि 120 रुपये भेटले. म्हणजे पाठीमागचे जे थोडंफार आपल्याला बिल कमी भेटलं ते असं भरपाई होतंय मित्रांनो. उबेर चालवलो तुम्ही तर तुमचा तेवढा फायदा होतो की 5-10 रुपये जरी एका ट्रिप कमी आले तुम्हाला तर पुढच्या ट्रिपला एक तर टिप भेटते, नाही तर मग ते किलोमीटर तरी कमी असतं थोडंफार. म्हणून उबेर परवडत आहे मित्रांनो. तर उबेर आणि रॅपिडो आपण चालूया. तर पाहू आता आपण नेहरूनगरला आहोत तर कुठली बुकिंग वाजते आपल्याला. तर मित्रांनो 160 रुपयाची आपण बुकिंग घेऊन आलतो. नेहरूनगरहून वाढली आपल्याला भूमकर चौक वाकडची. तर 160 रुपये मस्त अर्निंग झालं मित्रांनो. आणि आपण आहोत आता भूमकर चौकापाशी. तर आपण जाऊ मॉल साईडला, म्हणजे आपल्याला बुकिंग 100% वाजेल. तर मित्रांनो आपल्याला वाढली रावेतची बुकिंग 133 रुपयाची. मॉलला थांबलो एक 5 मिनिट की लगेच वाढली. म्हटलं चला रावेतला जाऊया, कारण की तिकडून मस्त बुकिंग वाजतात रावेत पुढे गेल्यानंतर आणि बिल पण चांगलं होतं. तर रावेतची मग घेतली मित्रांनो आणि आपण आलो आहोत रावेतला. आणि परत इथं आल्यानंतर आपल्याला बुकिंग वाढली मित्रांनो. आता हिंजवडी फेज 2ची तर जावा का नाही जावा, कारण की आता तिकडे गेल्यानंतर आपल्याला ट्रॉफिक पण खूप लागतं. तर पण टायमिंग पण असं आहे मित्रांनो. आता आपण तिथे गेलो तर आपल्याला 100% बुकिंग भेटेल आणि पाहूया आपण. तर जाऊया मित्रांनो आपण. आता इथं वाजणार पण नाही शक्यतो, तर आपण किवडे साईडला जास्त त्याच्यामुळं. तर ठीक आहे, पाहूया आपण, जाऊया आपण हिंजवडी फेज 2ला. मित्रांनो 12 किलोमीटर भरली, 202 रुपये झाली आणि 34-35 मिनिट लागले. तर ठीक आहे, नव्हतं एवढं ट्रॉफिक. फक्त एक आपल्या लक्ष्मी चौकात हिंजवडी ट्रॉफिक लागलं मारुंजी रोडला. तर बाकीकडे कुठंच ट्रॉफिक नव्हतं, तर थोडंसं लागलं तिथं. चला तिथं कंपल्सरी ते असतंच, कुठून जा आणि कुठून या. भूमकर चौक आणि मारुंजीतला लक्ष्मी चौक 100% ट्रॉफिक लागणार म्हणजे लागणार तुम्हाला. तर ठीक आहे, आलो फेज 2ला आपण. आता फेज 2ला आपण सोडली बुकिंग. तर पाहू आता फेज 2 आपल्याला चांगली घेऊया आणि आपल्या घराकडे घेऊया मित्रांनो, कारण की आपले झालेत आता 1700-1800 रुपये. तर घराकडे जाताना बरोबर आपलं टार्गेट पण कंप्लीट होईल मित्रांनो. तर पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो फेज 2मध्ये एवढं ट्रॉफिक होतं मित्रांनो. तर ते फेज 2ला मला लागलं नाही एवढं ट्रॉफिक, पण त्या भूमकर चौकात एवढं अडकलो मित्रांनो. 1 किलोमीटर ट्रॉफिक होतं भूमकर चौक ते आपल्या मारुंजी रोडला. तर एवढं जाम होतं मित्रांनो. मला यायला 55 ते 50 मिनिट लागले मित्रांनो. पिंपरीमधली बुकिंग घेतली होती 210 रुपयाची. तर म्हटलं आता बरं झालं पिंपरीहून आपल्याला घराकडली 100% बुकिंग वाजल म्हणून घेतली. तर एवढं अडकलं मित्रांनो. 12.4 भरली ती. बिल बरोबर 17 रुपयांनी पडलं मला ते, परंतु ट्रॉफिकमुळं एवढं परवडली नाही ती ट्रिप मला. जवळजवळ 200 ते 270 ते 80 रुपयाची व्हायला पाहिजे होती ट्रॉफिकमुळं. ते 10 रुपयाची झाली मित्रांनो. आता आपण आहोत पिंपरी गावात. तर पिंपरी गावातून आपण मेट्रो स्टेशनला जाऊया, म्हणजे आपल्याला घराकडली बुकिंग वाजल. तर मित्रांनो आपल्याला पिंपरी मेट्रो स्टेशन वाढले मॅगझिन चौक. आळंदी दिघी रोडला आहे मॅगझिन चौक मित्रांनो. तर मॅगझिन चौकला आपण 235 रुपयाची उबेरला बुकिंग कंप्लीट केली आता. तर सोडल्यानंतर मित्रांनो म्हटलं काहीतरी वाजं मला साई मंदिरापाशी, म्हणून मी 5-10 मिनिट थांबलो, पण काही वाजा नाही इथून. म्हणून आता निघत आहे मी घराकडे. जर घराकडे जाताना वाढली मित्रांनो तर ठीकच आहे. तर तुम्हाला दाखवेन, ते पण ॲड करेन मित्रांनो माझं आज अर्निंग किती झालं. तर दाखवतो मी तुम्हाला. 2000 क्रॉस केलं आहे मी आज, आणि किती अर्निंग आपलं टोटल झालं हे पण दाखवतो मित्रांनो. साईडला स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. तर ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका आणि 1 लाईक करत जा मित्रांनो. कारण की मी व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो, काही गाड्यावाले आहेत की त्यांना त्या एरियात गेल्यानंतर बुकिंग वाजत नाही, मग कुठल्या एरियात गेल्यानंतर त्यांना बुकिंग वाजल, अशा उद्देशाने मी व्हिडिओ बनवत राहील मित्रांनो. आणि कुणाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो. ऑल ओव्हर विषय असो किंवा गाडीविषयी असो, तर मी नक्की सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत जाईल मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.